आनंदाची गोष्ट झालेली आहे, कारण अगदी उमेदीच्या काळामध्ये आणि त्यांचं कार्य बहरावर येत असताना 4 बहरावर येत असताना ते गेले. खूप दुःखदायक घटना आहे आणि ही सामाजिक हानी आहे, केवळ एका समाजाची किंवा एका जातीची नाही आहे, तर समग्र बहुजन समाजाची ती हानी आहे असं मला वाटते. कारण त्यांचा माझा परिचय बाबूळकरांनी सांगितल्याप्रमाणे अगदी 1980 पासून आम्ही जेव्हा मंडल आयोगाची चळवळ हाती घेतली होती, तर तेव्हापासून ते आम्ही जी मंडल आयोगाची परिषद 1983ला 4 डिसेंबर 1983ला घेतली होती, त्याच्यामध्ये त्यांनी खूप मोठी मदत केली होती. आणि ती अखिल भारतीय परिषद होती, म्हणजे मद्रासचे, तामिळनाडूचे वीरमणी जे आता अध्यक्ष आहेत द्रविड कजगमचे, आणि दिल्लीचे नायब राज्यपाल रिटायर झालेले चौधरी धर्मप्रकाश, इकडून शरद पाटील, अशा प्रकारची सगळी मंडळी आली. ते अखिल भारतीय खऱ्या रूपानं ते अधिवेशन झालं मंडल आयोगाचं. त्याच्यामधून जे आम्ही काही बहुजन संघाचा जन्म हा त्या परिषदेमधून झाला. 400 रुपये आमचे वाचले होते त्या परिषदेतून. त्या 400 रुपयातून आम्ही बहुजन संघर्ष सुरू केला आणि आज 40 वर्ष होत आहे बहुजन संघर्ष सुरू आहे. आम्हाला वाटलं 400 रुपयामध्ये काय 2 अंक निघतील, ते काढू आणि बंद होईल, तर बंद होईल. परंतु आम्ही ती सरकारने खूप वेळा मदत केली. त्याच्या ऑफिसमधल्या लोकांना मतदान केलं, अनेक ठिकाणी त्यांनी आम्हाला मदत केलेली आहे. त्यांनी बाबूळकरांनी सांगितल्याप्रमाणे ज्या जातीच्या संघटना, सोनार समाजाची संघटना किंवा जातीच्या संघटना, हा मंडल आयोग सांगण्यासाठी आम्ही निर्माण केला. कारण मंडल आयोगाची सभा म्हटल्यावर कोणी यायचं नाही, आपल्या ओबीसी म्हणजे कोण हवं, कोणाला समजत नव्हतं. परंतु मग आम्ही जातीमध्ये तुमच्या जातीमध्ये सांगा की मंडल आयोग तुमच्यासाठी आहे, तेली लोकांसाठी आहे, माळ्यांसाठी आहे, कुंड्यांसाठी आहे, सोनारासाठी आहे, हे सगळं सांगण्यासाठी आम्ही जातीच्या संघटना, जातीच्या बैठका घेतल्या. आणि त्याच्यापासून मग सत्कार आणि सोनार समाज त्यांनी सोनार जातीला संघटित करण्याचं काम केलं असं नाही आहे. बाबूळकरांनी सांगितल्याप्रमाणे तुमच्या जातीला जो काही फायदा व्हायचा असेल तर तो तुम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे, तुम्ही ओबीसीमध्ये आहात हे सुद्धा कळत नव्हतं की ओबीसीमध्ये कोण आहे. तेव्हा अशा प्रकारे आम्ही ते वाढवलं. त्याचं क्षेत्रजात आमचे सतारे गुरुजी होते, ते 75 वर्षाचे असताना त्यांना मंडल आयोग सांगितला आणि त्यांनी माळी समाजाची मंडल आयोग सांगायला. अशा प्रकारे अनेक संघटना झाल्या. आता खरं म्हणजे हे जर विवेक सप्ताह आणि आमचं आधी सांगितल्याप्रमाणे त्यांचं अगदी मंजू सराटकर आणि विवेक सप्ताह यांचं लग्न झालं. सराटकर फॅमिलीशी आमचा खूप म्हणजे 40-50 वर्षापर्यंत संबंध आहे, जीवाभावाचा संबंध आहे. इथे जी समीक्षा बसलेली आहे ती सुद्धा सराटकर आहे. आणि दिलीप सराटकर किंवा यशवंत सराटकर हिचे वडील हे सराटकर आहे आणि त्याची बायको संध्या धवड ही पण एका सबकास्टमध्ये लग्न झाले. तर असंही कुटुंब आहे की ज्यांनी आंतरजातीय लग्न केलेले आहेत. आंतरजातीय म्हणण्यापेक्षा मी जातबाह्य म्हणेल. जात न मांडता लग्न करणं हे जातबाह्य लग्न आहे. म्हणजे जात मोडायला पाहिजे. जसं फुले आंबेडकरांचं नाव घेतो आपण, म्हणजे जातीमध्ये लग्न करून टाका, जातीमध्ये लग्न करा हे मनुस्मृतीने सांगितलं आहे. आपण जेव्हा जातीचा पुरस्कार करतो तेव्हा जात व्यवस्थेचा मान्यता देतो. ही जात व्यवस्था म्हणतो तुमच्या जातीतच लग्न करा आणि आपण करतो, म्हणजे मनुस्मृती आपण मान्य करतो. हे आपला विचार येत नाही आपल्या मनावर. म्हणून जातबाह्य लग्न, आता त्याचं विवेकच्या मुलाचं लग्न हे आंतरराष्ट्रीय म्हणजे आंतर रिलिजन म्हणता येईल तशा प्रकारचं लग्न आहे. म्हणजे जातही पाळली नाही आणि धर्म सुद्धा पाळला नाही, किंवा रेशियल ज्याला म्हणतात, जे व्हाईट रेस आणि आपली जी ब्लॅक रेस आहे, किंवा ज्याला आपण लोक सगळे युरोपचे लोक ब्लॅक्स म्हणतात, भारतीय लोक सगळे ब्लॅक्स आहेत. आपल्यामध्ये असते थोडासा काळा गोरा थोडासा, पण ते सगळ्यांना ब्लॅक्स म्हणतात. तर अशा प्रकारे आंतरराष्ट्रीय देखील त्याचा संबंध होता. म्हणून जात व्यवस्था मोडण्याचं हे काम जे आहे हे आपल्या देशामध्ये जे विषमता आहे, सामाजिक विषमता आहे, त्याचा विरोध विवेक सत्कार करतो. आमच्या सगळ्या जे परिसर व्हायच्या, मंडलाच्या परिसराच्या मोर्चे व्हायचे, त्या सगळ्यामध्ये हिरिरीने भाग घेत होते. आणि म्हणून आता जो बहुजन संघर्ष आहे त्याच्यामधून त्यांनी त्याचा प्रचार पण केला.
इथे सुनील जुमडे रेखा वाघाटे आहेत. सुनील जुमडेंनी सांगितलं की मला बहुजन संघर्षाबद्दल माहिती विवेक सपकाळने दिली. नंतर म्हणजे अशा प्रकारे तो प्रचार पण करत होते. म्हणजे आम्ही अनेक चळवळी केल्या 1980 मध्ये. जेव्हा मी मानवीय नास्तिक मंच काढला, नास्तिक मंच म्हणजे नो गॉड, देवच मानायचा नाही, अशा प्रकारची आमची भूमिका होती. आणि ती भूमिका जसं तामिळनाडूमध्ये गॉड इल देर इज नो गॉड ही मुवमेंट आहे. विजय रामस्वामींनी गॉड देवाच्या विरुद्ध भूमिका घेऊन इथे जी सांस्कृतिक क्रांती झालेली आहे त्याच्यामुळे राजकीय सत्ता देखील आता भाजप किंवा काँग्रेसच्या व्यतिरिक्त आहे. तर अशा प्रकारची ही भूमिका आहे. त्याच्यामुळे मंडल आयोग आणि जाती व्यवस्थेचं लेव्हलिंग ओबीसीमध्ये देखील जे काही उच्च नीचता आहे ना, कुणबी माळी तेली यांच्यामध्ये सगळे समान मानत नाही एकमेकाला. ही जी हायरार्की आहे ना, ही मेंटल हायरार्की आहे, ती मानसिक उच्च नीचता आपल्यामध्ये ती घालवणं देखील मंडल आयोगाचं काम. सामाजिक हायरार्की नाही, सामाजिक उच्च नीचता तर आहे, परंतु त्याच्याबरोबर मेंटल म्हणजे बौद्धिक उच्च नीचता आपल्या डोक्यामध्ये आहे, ती उच्च नीचता काढणं हे मंडल आयोगाचं काम होतं. ते केवळ आरक्षण नाही, आरक्षणातून सगळ्या तुम्हाला पूर्ण न्याय मिळत नाही, परंतु ही जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेला शह देण्यासाठी या देशामधली जी सत्ता व्यवस्था आहे ती ब्राह्मणांनी निर्मित केलेली आहे, ब्राह्मणांनी आपल्यावर लादलेली आहे आणि ती आपण मान्य करतो आहोत. त्याला छेद देण्याचं काम आपल्याला करायचं. तुम्ही जेव्हा महात्मा फुल्यांनी जाती व्यवस्थेविरुद्ध, आंबेडकर जाती व्यवस्थेविरुद्ध, शाहू महाराजांनी जाती व्यवस्थेविरुद्ध काम केलं म्हणून त्यांचा छळ झाला. महात्मा फुल्यांना मारण्यासाठी यांनी लोक पाठवले, कारण काय, ते जातीच्या विरुद्ध काम करत. शाहू महाराजाला टिळकांनी खुनाची धमकी दिली होती, कारण त्यांनी 50% आरक्षण कोल्हापूर संस्थानाला लावलं. म्हणजे तुम्हाला हे दिसेल की जातीचं आरक्षण, जे लोक जातीय समानता मानतात त्यांचे खून या देशामध्ये होतात, समानतेवादी खून होतात. तेव्हा आपण ही जात व्यवस्था या देशामध्ये मूळ कारण आहे शोषणाचं, त्याच्यावर आधारित गरिबी श्रीमंती आहे. जात जशी वर जाते तशी श्रीमंती वाढत जाते, जात व्यवस्थेत जसं खाली जातं तशी गरिबी वाढत जाते. या देशामध्ये आदिवासी आणि दलित सगळ्यात गरीब आहेत आणि वर तुम्ही जाल तसं नोकऱ्यामध्ये वाढ होते आहे, शिक्षणामध्ये वाढ होते आहे आणि खाली जाल तशी सगळ्या याच्यामध्ये कमी होते. या ठिकाणी विजयकर सुद्धा आमचे जे नारायण चव्हाण होते तेव्हापासून त्यांच्या घरी बैठका व्हायच्या, विजयकर त्याच्यातून निर्माण झालेले आहेत. आम्ही म्हणून अशा प्रकारे अनेक कार्यकर्ते, देशमुख असो, सगळ्या प्रकारचे कार्यकर्ते निर्माण झाले आहेत. ते बहुजन संघर्षाचा काही त्याच्यावर सहभाग आहे आणि म्हणून आपण विवेक सपकाळ हे देखील या चळवळीचे शिलेदार आहेत. त्यांनी जे काही काम केलेलं आहे ते काम पुढे नेण्याची गरज आहे, कारण माणूस मरते आहे, विचार मरत नाही. त्याप्रमाणे आपण विचारानं समाज बदलतो, तेव्हा विचार मोठं करण्याचं काम आपण करावं, जे काम विवेक सपकाळ सातत्याने करत. हा ते शिक्षणाचं जे काम त्यांनी परिषदा घेतल्या, त्या शिक्षण देखील आज जातीवर आधारित करण्यात येतं. 2020 जे काही हे आहे शिक्षणाची नीती आहे, ही शिक्षणाची नीती तुम्हाला जाती व्यवस्थेमध्ये बंदिस्त करण्याचं काम करते. जाती व्यवस्था कायम कशी राहील, विठ्ठलीचं कायम कशी राहील, शोषण कसं कायम राहील, यासाठी शिक्षण नीती आता राबवण्यात आहे. म्हणून तिचा आपण विरोध करावा, कारण ती संघामधून आलेली आहे. शिक्षण नीती काय, सामाजिक नीती काय, इथे सगळं हे शिक्षण हे सगळं त्यांनी निर्माण केलं, संघाने निर्माण केलं आणि संघाचं राष्ट्र हे मनुस्मृतीवर आधारित आहे. याचं आपण लक्ष दिलं पाहिजे की मनुस्मृती जे काही कलम आहेत ते कलम हळूहळू हे सरकार लागू करत आहे. शिक्षण तुमचं नष्ट करणं, आज आम्ही शिकलेलो आहोत किंवा नोकऱ्या आहेत, उद्या जर पुढे जाल तुम्ही तर येणाऱ्या पिढ्यांना शिक्षण मिळेल की नाही, पुन्हा मनुस्मृती लागेल म्हणजे शूद्रांना शिक्षण नाही, तुम्हा आम्हाला सगळ्यांना कष्टकऱ्यांना ते शूद्र समजतात. सर्व शेतकरी शूद्र आहेत त्यांच्यापैकी, कोणी क्षत्रिय वगैरे नाही आहे. तेव्हा तुम्हाला तुमचं शूद्रीकरण वाढवायचं ही मनुस्मृती आहे. तेव्हा मनुस्मृती म्हणून आपण मनुस्मृतीला मानणारी सत्ता आज आहे, ती सत्ता RSच्या हातामध्ये आहे आणि भाजप हे केवळ, मोदी हा केवळ सांगकामे आहे. मोदी मोहन भागवतचा गुरु आहे. मोदी हा मुद्दा आहे विवेक सपकाळांचा. नुसतं त्यांना आदरांजली देण्यापेक्षा आपण थोडा विचार पण करावा अशी तुम्हाला विनंती आहे.
आणि त्यांना मी आदरांजली बहुजन संघाचे पर्यावरणाचा आधार देतो आणि थांबतो. सौभाग्यशाली जो विवेक जी सरकार जी को श्रद्धांजलि कार्यक्रम में उपस्थित हुआ, मुझे जो जानकारी थी मैं सर के संपर्क में रहा, करीब 20 साल से संपर्क में रहा, लेकिन मेरा संपर्क बहुत ज़्यादा नहीं रहा। और आज मुझे मान करके जैसे एक सर ने कहा कि संत एक मानव के रूप में देखना हो तो विवेक जी सरकार को देख लो और उनके कार्यों को देख लो, तो मुझे बड़ा अच्छा लगा कि मैंने ये कार्यक्रम मतलब मैं यहाँ उपस्थित हुआ। और आदरणीय सर और मेरा परिचय करीब 20 साल से था। जब नागपुर में पश्चिम नागपुर महाराष्ट्र समाज होता था, मैं जिस संस्था के अंदर काम लिया गया मैं उसका महासचिव होता था, तो उस दौरान मेरा भी काम यही था कि ज़्यादा से ज़्यादा जो अपने समाज में बोर्ड शाखाएं जिसको बोलते हैं इनको जोड़ो और जोड़ करके उनको मिलाने का प्रयत्न करो, क्योंकि हम सभी एक किसी कारण से हमारे क्षेत्र अलग होने की वजह से हम लोग अलग अलग होते गए। तो आज आदरणीय सर को मैं अपनी संस्था की ओर से भावभीनी श्रद्धांजलि अर्पित करता हूँ एवं परिवार पर जो असीम दुख आया है इस दुख को सहने की शक्ति ईश्वर दे। इन्हीं 2 शब्दों के साथ मैं अपनी आदरांजलि प्रस्तुत करता हूँ। विवेक सपकाळ सर यांना भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो। सरांशी माझा परिचय जुलै 2023 ला जेव्हा मी पुरोगामी प्रबोधन चळवळीची ब्लूप्रिंट रमेश विजेकर सरांकडे ठेवली आणि त्या संदर्भातून मला जेव्हा वेगवेगळ्या जातीच्या समाजाच्या साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते लोकांच्या कॉन्टॅक्ट्स मी शोधत होतो, तेव्हा विजेकर सरांनी मला सपकाळ सरांचा नंबर दिला आणि जुलै 2023 ला मी प्रथमतः जेव्हा त्यांना कॉल केला, सर म्हटलं मला फुले शाहू आंबेडकरी विचारधारा संपूर्ण समाजात संपूर्ण भारतातल्या जाती समाजाच्या सामाजिक कार्यकर्त्यांपुढे ठेवायची आहे। त्यांच्या सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून त्यांच्या समाजामध्ये फुले शाहू आंबेडकरी विचारधारा ही प्रवाहित करायची आहे। त्यासाठी मी 31 जुलै 2023 ला म्हटलं मी एक पुरोगामी प्रबोधन चळवळी या कल्पनेअंतर्गत सामाजिक कार्यकर्त्यांची आणि साहित्यिक लोकांची वेगवेगळ्या समाजाच्या साहित्यिक लोकांची मीटिंग आयोजित केलेली आहे, तुम्ही कृपया या मीटिंगला या। तेव्हा त्यांनी शांतपणे माझं सर्व ऐकून घेतलं आणि त्यांनी मला 2 शब्दात त्यांचे उत्तर दिलं। सर म्हणून तुम्ही ही जी चळवळ किंवा हा जो कन्सेप्ट मांडलेला आहे तो अतिशय महत्त्वाचा आणि अतिशय मोलाचा आहे, त्यामुळे मी निश्चितच येणार आणि माझ्याकडनं मी तुम्हाला कमीत कमी 4-5 नंबर्स अजून देतोय, 4-5 व्यक्तींचे नंबर अजून देतोय, त्यांनाही तुम्ही कॉल करून या मीटिंग संदर्भात सांगा। त्याच्यानुसार मला सर्वप्रथम मी जेव्हा त्यांना कॉल केला तेव्हा मला म्हणजे हे व्यक्ती मला कधीच म्हणजे असे दूरचे व्यक्ती वाटले नाही। एक मित्रत्वाची जी आपुलकीची भावना आहे त्यांच्या बोलण्यातून मला ती जाणवली। साधारणतः या दरम्यान 2023 पासून तर आतापर्यंत साधारणतः 4 ते 5 वेळा त्यांचा आणि माझा प्रात्यक्षिक अशी इंटरॅक्ट झालो असेल मी त्यांच्याशी शिक्षण बचाव समितीच्या संदर्भात मीटिंगच्या वेळेस आणि माझ्या पुरोगामी प्रबोधन चळवळीच्या मीटिंगच्या वेळेस अशा 4 ते 5 वेळेस मी त्यांच्याशी भेटलोय। त्या संपूर्ण भेटण्यामधून त्यांचा जो स्वभाव मी बघितला, माझ्या प्रतीचे जे आपलेपण बघितलं ते मला खरंच खूपच प्रभावित करून गेलेलं आहे। खरं म्हणजे मला असं वाटतंय की माझ्या कुटुंबातला एक व्यक्ती कुठेतरी हरवला आहे। माझ्या पाठीवर ही चळवळ चालत असताना, ही पुरोगामी प्रबोधन चळवळ चालत असताना माझ्या पाठीवर ज्या ज्या लोकांचे काही हात आहेत त्यापैकी एक हात सरांचा होता आणि म्हणून मला माझी व्यक्तिगत हानी खूप मोठ्या प्रमाणात झाली असं मला वाटतं। यानंतर बोलावंसं काय, भरपूर सारं बोलण्यासारखं आहे त्यांच्यासाठी, परंतु मी वेळेचं भान ठेवताना अजून एकदा पुरोगामी प्रबोधन चळवळीतर्फे मी त्यांना आदरांजली व्यक्त करतो आणि थांबतो। सपकाळांबद्दल आपल्या सर्व लोकांना माहितीच आहे, त्याच्याबद्दल मी जास्त काही बोलणार नाही। फक्त विवेक सपकाळांचा संबंध माझा 1997 पासून जेव्हा पश्चिम नागपूर स्वर्णकाळ संस्थेची स्थापना झाली
तेव्हापासून तर आजपर्यंत जवळपास 27 वर्षापासून मी त्यांच्यासोबत कार्य करतो. हसतमुख व्यक्ती जर असेल तर ते फक्त विवेक सपकाळ. जसं तुम्ही फोटोमध्ये बघताय ते कधी कोणावर रागावले असं मला या 27 वर्षात मी पाहिलेलं नाही. आणि म्हणतात ना, जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला. त्याच प्रकारे सपकाळांना देवानी बोलवून घेतलं, म्हणजे देवाला आवडत होते ते, म्हणून ते आपल्या निघून गेले. त्यांना मी आदरांजली वाहतो आणि त्यांच्या कुटुंबाला दुःख सहन करण्याची शक्ती देऊ अशी मी नरहरी चरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. 1990 पासून ज्या वेळेला ओबीसी एकता मंचची स्थापना झाली आणि तेली समाजाचे जे आंदोलन झालं, त्यावेळेला तेली समाजाने जी लिस्ट सबमिट केलेली होती, त्यावेळेला सोनार समाजाचं नाव होतं. त्यावेळेला त्यांनी असा अनुरोध झाला की आपल्याला सुवर्णनिमित्त कायद्यामध्ये संपूर्ण सोनार समाज कसा तळाला गेला, त्याला वरती कसा आणतो याच्याकरता आपण काहीतरी कार्य केलं पाहिजे. आम्ही एकाच ऑफिस प्रिमायसिस केले होतो. तिथून या समाजाची स्थापना झाली आणि 1997ला आम्ही या समाजाची सोनार सेवा महासंघ म्हणून चॅरिटेबल ट्रस्टमध्ये रजिस्टर केलं. तेव्हापासून तळागाळातील सर्व विद्यार्थ्यांना समोर कसं आणते, त्यावेळी त्यांनी आम्हाला एकच उद्बोधन केलं की आपण पहिले आपलं घर सुधारायला पाहिजे, त्याच्यानंतर आपण आपल्या वार्डामध्ये जायला पाहिजे, नंतर आपण समाजाचे काम करू. त्यावेळेला आम्ही आमचा उद्देश ठेवला की आपले मुलं समोर कसे जाईल. आपले मुलं गेले तर बाकीच्या आपल्या मूल्यातले मुलं बघून ते आमचे समोर जातील. या उन्नतीतून आम्ही सर्वांनी तो विकास केला आणि आज काय जे काही त्यांच्याविषयी जे बोललेले आहेत त्याच्यावरून सर्वांना हे कळून चुकलेलं आहे. सपकाळ साहेब काय होते, हा रत्न होता, तो आमच्यात चालला गेलेला आहे. 1990 पासून तो मला संबंध आला आणि मला नोकरी सोडण्यासाठी माझी ट्रान्सफर झाल्यानंतर ज्या माणसाने मला उद्बोधन केलं आणि मी नोकरी सोडून आज काय आनंदित आहे ते त्या माणसामुळे. माझं तर खूप नुकसान झालं, आमच्या समाजाचे नुकसान झालं. तेव्हा मी माझ्यातर्फे, माझ्या कुटुंबियांतर्फे आणि सोनार सेवा महासंघातर्फे त्यांना श्रद्धांजली वाहतो आणि ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो आणि त्यांच्या कुटुंबावर जो आघात पसरलेला आहे ते सहण्यासाठी त्यांना सहकार्य हो, एवढंच मी विनंती करतो. आज आपण सपकाळ साहेबांना आदरांजली व्यक्त करण्याकरिता गोळा झालेले आहोत. सपकाळ साहेब यांच्याबद्दल जेवढं काही मी ऐकलं त्याच्यात जास्तीत जास्त सुवर्णकार समाजाचे लोक बोलले आहेत. सपकाळ साहेब एका जातीपुरते बंदिस्त नव्हते, ते सर्वांचे होते. जाती अंत संघर्ष, शिक्षण बचाव संघर्ष, या सर्व संघर्षामध्ये त्यांनी काम केलं, विरोधीनं काम केलं, अनेकांना मार्गदर्शन सुद्धा केलं आहे. बघितलं त्यांना श्रद्धांजली म्हणजे काय, तर त्यांचं जे कार्य होतं जाती अंताचं मुख्यत्वे आणि दुसरं शिक्षण तळागाळापर्यंत गेल्या पाहिजे, शिक्षणाचा अधिकार गरीबातल्या गरीबाला असायला पाहिजे याकरिता त्यांनी शिक्षण बचावचे आंदोलन केलं. ते आंदोलन पुढे देणं ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. हे जर समजून आपण वागलो तरच त्यांना ती खरोखर आदरांजली होईल, नाही तर ते असंच होईल. ज्याला फॉर्मॅलिटी म्हणतो तर आपल्याला फॉर्मॅलिटी नको. शेवटी मी माझ्या पक्षातर्फे भारतचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी लेनिनवादी लिबरेशन या पक्षातर्फे त्यांना आदरांजली वाहतो आणि 2 ओळी बोलून मी आपलं भाषण संपवतो. असरारुल मजाज यांच्या त्या 2 ओळी आहेत. छोड़ गए वो साजे हस्ती छेड़ कर, छोड़ गए वो साजे हस्ती छेड़ कर, अब तो बस आवाज ही आवाज है. ते गेले, जीवनाचे वाद्य वाजवून ते गेले, पण त्यांचा आवाज आजपर्यंत निराळत आहे हे आपण लक्षात घ्यावं. थँक्यू. धन्यवाद. यांचा परिचय बापुळकर गुरुजी आणि विजेकर सर यांच्याबरोबर झालेला आहे. शिक्षण चळवळीत आम्ही काम करत असताना वाशिमला शिक्षण शिबिर होती. त्या शिबिरमध्ये
विवेक सपकाळशी आम्ही मिळून गेलेलो आहोत. शिक्षण शिबिर तिथे वाशिममध्ये संपन्न केली. त्याचप्रमाणे वर्धेत आता शिक्षण शिबिर घेतलेली होती. त्या सभेतही विवेक सपकाळ यांच्याबरोबर आम्ही त्यांच्याच कारणी सभा अटेंड केली. आणि जेव्हा जेव्हा शिक्षणाच्या विषयी कार्यक्रम होत असेल तेव्हा तेव्हा आम्ही सोबत राहत होतो. आणि सोबत राहताना अचानक ते आपल्यामधून निघून गेले. जेव्हा त्यांचा मृत्यू झाला 4 दिवसाच्या अगोदरच आमची शिक्षणाच्या विषयावर सभा झाली, मीटिंग झाली. आणि जेव्हा त्यांचा मृत्यू झाला असं माझ्यापर्यंत खबर आली तर मला विश्वासच बसत नाही होता. काम करणारा व्यक्ती आपल्यामधून निघून गेला. असे कार्यकर्ते फार कमी असतात आणि कार्यकर्ते आमच्यामधून निघून गेले. मला फार दुःख वाटलं. मी विवेक सपकाळ यांना मी आदरांजली देतो आणि आपले 2 शब्द उपस्थित बंधू आणि भगिनी, विवेक सपकाळांचा परिचय मला जास्तीत जास्त 1 वर्षापूर्वीचा असेल. शिक्षण बचाव समन्वय समितीच्या बैठकांच्या निमित्ताने त्यांच्याशी माझी भेट होत आहे. विचारांचं आदान प्रदान झालं आणि बोले तसा चाले त्याची वंदावी पावले. असा माणूस कसा असतो हे मी जवळ बघितलं. ऑल इंडिया वर्कर काउन्सिल्समध्ये ऑल इंडिया स्तरावर कामगार चळवळीमध्ये काम करणारे कामगार कार्यकर्ता म्हणून मी वावरतो वयाच्या 16 ते 18 वर्षापासून. आणि मी आणि रमेश विजेकर आम्ही जवळपास दोघे एकाच वयावर असताना नारायण चव्हाण सरांच्या मार्गदर्शनात आम्ही सामाजिक चळवळीत उतरलो. एक निगर्वी सहज संवाद साधणारा, कधीही कुणावर न रागवणारा, उच्चारात न बोलणारा, विनयशील, पडेल ते काम करण्यास कधी तत्पर असणारा आणि विद्या विनय ते शोभते ज्याला म्हणतो ते प्रत्यक्ष कृतीमध्ये रोजच्या जगण्यामध्ये आचरणात आणणारा व्यक्ती विवेक सपकाळ मला तर या 1 वर्षाच्या याच्यामध्ये मला कुटुंब सांभाळून, कौटुंबिक सामाजिक सर्व जबाबदाऱ्या सांभाळून चळवळीसाठी वेळ देणे, चळवळीसाठी स्वतःला झोकून देणे, तन मन धनाने त्यासाठी स्वतःला समर्पित करणे हे जास्त कठीण आहे. आणि तिथेच त्या कार्यकर्त्याचा कस लागतो. टिमकी दिरणारे कार्यकर्त्याचे तुम्हाला भरपूर पाहायला मिळतील. छोटंसं काम केलं त्याचा गौरव करणारे भरपूर काम मिळतील. पण प्रसिद्धी परांगण राहून तन्मयतेने, प्रामाणिकपणे, जागरूकपणे आणि पूर्ण विचारांती वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगून समाजामध्ये तो रुजवण्याचं काम करणारे कार्यकर्ते खूप कमी असतात. विवेक सपकाळ त्यापैकी एक आहे. मला खंत वाटते की मला त्यांचा जास्त सहवास लाभला नाही. पण जेवढा सहवास लाभला त्याच्यात मला ओळखायला आलं की हा माणूस खरा जिल्हा कार्यकर्ता आहे, एक तळमळीचा कार्यकर्ता आहे, नेता आहे.
आणि मीटिंगची ते पोस्ट व्हॉट्सअपवर टाकायचे आणि नंतर पुन्हा फोननी सूचित पण करायचे की गवकरे साहेब असं असं मीटिंग आहे, तुम्ही या बरं. आणि येताना व्यवस्थित ते बुक घेऊन यायचे, नोट्स आणायचे, एजेंडा बरोबर लिहायचे, म्हणजे प्रत्येक गोष्टीची व्यवस्थित नोंद ठेवणे. त्या अशा सगळ्या बऱ्याचशा ज्या त्यांच्या संपर्कातून मला ज्या काही गोष्टी शिकायला मिळाल्या आणि आपले तुमच्या आमच्या संपर्कामध्ये तेव्हा जे जे काही ते आले असतील त्यांचे जे काही ते आनंदाचे क्षण आणि त्यांनी जे काही तुम्हाला आपल्या प्रत्यक्ष व्यवहारातून जे काही सद्गुण तुम्हाला निदर्शनास आले असतील ते जर आपण आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक जीवनात आपण लागू करू शकतो तर मला वाटते तीच खरी त्यांना श्रद्धांजली असेल. ऑल इंडिया वर्कर काउन्सिल तर्फे मी त्यांना आदरांजली वाहतो आणि इथे थांबतो. सर्वप्रथम उपस्थित सर्व मान्यवरांना माझा संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्यातर्फे चरणी श्रद्धांजली अर्पण करतो. सन्माननीय श्री विवेकजी सपकाळ हे आमच्या सोनार समाजाचे मोठे थोर विचारवंत होते. मी ऋग्वेद सुवर्णवार्ताच्या माध्यमातून, प्रसार वाहिनीच्या माध्यमातून काम करीत असताना त्यांचा आणि माझा संबंध नेहमी यायचा. माझ्या कोणत्याही समाजाच्या बातम्या जेव्हाही त्यांच्यापर्यंत पोहोचायच्या ते मला फोन करून सांगायचे की दिनेश, असा समाजासाठी तू कार्य करत राहा. मागच्या वर्षी एक सोनार सेवा महासंघाचा मोठा महोत्सव आयोजित केला होता. त्या महोत्सवात सुद्धा मी करीत असलेल्या कार्याचा त्यांनी गौरव व्हावा म्हणून माझा सन्मान केला. असे हे आमचे विवेकजी सपकाळ हे जरी सर्व समाजाचे, सर्वव्यापी, सर्व दृष्टिकोनातून काम करत असतील तरी सुद्धा आमच्या सोनार समाजासाठी ते आमच्या हक्काचा माणूस होते. आमच्या प्रत्येक कार्यात ते हिरिरीने सहभाग घ्यायचे आणि आम्हाला शाबासकीची थाप द्यायचे. असे सन्माननीय श्री विवेकजी सपकाळ हे आमच्यातून निघून जाणे म्हणजे आमच्या सोनार समाजाची खूप मोठी हानी होणे असे मी समजतो. आणि त्यांनी पुन्हा या सोनार समाजाची सेवा आणि सोनार समाजाचे संघटन वाढीसाठी, नरहरी महाराजांचे विचार घराघरात पोहोचवण्यासाठी लवकरच या धर्तीवर जन्म घ्यावा अशी मी संत शिरोमणी नरहरी महाराज चरणी आपली श्रद्धा अर्पण करतो आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. धन्यवाद. निसर्गदीन विवेक सपकाळ यांना आदरांजली देण्याकरता या ठिकाणी जमलेल्या नागपूर शहरातील सर्व संघटनांच्या मित्रांनो, विवेक सपकाळ यांचा परिचय हा आपणा सर्वांनी सांगितला आहे, परंतु त्यांचा आणि माझा संबंध बहुजन संघर्षाच्या प्रवासापासून मी त्यांना ओळखतो. अत्यंत मनमिळावू असं व्यक्तिमत्व आणि त्यानंतर त्यांचा जो परिचय झाला तो 2016 पासून बहुजन संघर्ष नंतर राष्ट्रीय ओबीसी महासंघाची निर्मिती करीत असताना शहरामध्ये ज्या जात संघटनांची यादी कलेक्शन करायला सुरुवात केली होती त्यावेळेस अशोक खरेजी, आमचे कावळे साहेब, रमेश हर्षे आणि बरेच लोक त्या काळात त्या ओबीसी महासंघाच्या सभेला यायचे, त्याच्यावर चर्चा व्हायची. त्यांना मी म्हणजे आमंत्रण दिलं होतं की तुम्ही या ठिकाणी सक्रियपणे सहभाग द्यावा, परंतु त्यांनी सर म्हणे मी एवढा वेळ या ठिकाणी देऊ शकत नाही कारण त्यावेळेस ते नोकरीवर होते. परंतु बहुजन संघर्षापासून सातत्याने त्यांच्या एका स्वभावाची, त्यांच्या एका विचाराची जाणीव मला झाली होती आणि ते नेमका तोच धागा पकडून मी
त्यांना या ठिकाणी आज अत्यंत भावपूर्ण अशी आदरांजली राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे या ठिकाणी व्यक्त करतो. धन्यवाद. बाबासाहेब आंबेडकर की लाईफ विल नॉट बी लॉंग बट इट शुड बी लाईट. आणि विवेक सपकाळांना ज्यांनी ज्यांनी त्यांच्याबद्दल बोलले आणि ज्यांनी ज्यांनी त्यांना ओळखलं, तर या बाबासाहेबांच्या वक्तव्याची प्रचिती आपल्याला पाहिजे असेल. एखादी व्यक्ती म्हणजे जन्माला आला, जन्म जरा मरण, हे बुद्ध म्हणतात की अकड आहे. जन्म झाला, जरा आला, आजार आले आणि मृत्यू येणार. पण ते झाल्यानंतरही एखाद्या व्यक्तीबद्दल आपल्या संवेदना व्यक्त करण्यासाठी संपूर्ण समाजाच्या विभिन्न समाजाच्या संघटनांनी एकत्र येऊन आपल्या संवेदना व्यक्त करणे ही एक फार मोठी बाब आहे. आणि एखाद्या व्यक्तीने कसं जगावं, जगण्याचा आदर्श कसा असावा, हे यातून आपल्याला कळत कळतं. विवेक सपकाळ साहेबांशी माझा परिचय पण काही खूप लांब नव्हता. कुठेतरी म्हणाले 1च वर्ष मी त्यांना भेटलो तरी त्यांना इतके ते जाणवले. मी कदाचित 2020 मध्ये आम्ही नागपूरला एक नवीन शिक्षण धोरणावर एक परिषद घेतली होती. तेव्हा बहुतेक मी पहिल्यांदा भेटलो होतो विवेक असं. आणि एखाद्या व्यक्तीला पण भेटल्यानंतर कसं लगेच आपलंसं वाटतं, नेहमी असं नव्हतं. कशाबद्दलही निगेटिव्ह असा विचार नाही. एखादी गोष्ट आपल्याला नाही पटली, नाही सहन झाली, तरी ती शांतपणे समजून घेण्याची, ऐकून घेण्याची ज्यांच्यामध्ये ताकद, असे विवेक सपकाळ सर, आपण त्यांना आदरांजली द्या इथे उपस्थित झाले. शिक्षण धोरणावर फक्त मी त्यांच्यासोबत, बाकी ते अनेक संघटनांमध्ये होते, आजच मला इथे आल्यानंतर तरी त्यांनी याची वाच्यता कुठे, की मी इथे काम करतो, मी तिथे काम करतो, मी अमुकांसोबत काम करतो, कधी त्यांनी वाच्यता केली. म्हणजे काय म्हणतो की कुठेही काही असा गवगवा न करता सतत काम करत राहणे त्यांचं वैशिष्ट्य होतं. शिक्षण धोरणावर आमचं दोघांचं अनेकदा चर्चा व्हायची. आणि या एक गोष्ट आम्हाला साम्य होतं आमच्या दोघांच्या मध्ये, आणि बाकी शिक्षण धोरणाबद्दल आम्ही चर्चा करतो ते आमच्यात आहे, पण त्याचा प्रत्येकाचा अप्रोच असा वेगवेगळा होऊ शकतो, प्रत्येकाच्या क्षमतेप्रमाणे अप्रोच होतो. तर मी शिक्षण धोरणामध्ये माझं शिक्षण क्षेत्रात म्हणण्यापेक्षा मी शिक्षण धोरणाबद्दल माझं काम जास्त समजतो. म्हणजे इतरांच्या बरोबरीचं किंवा त्यांच्यासोबत मी करतो ते. तर तसं मी त्याच्यावर फोकस करतोय की याला आता प्रबोधनातून जनजागृती करण्याशिवाय ते महत्त्वाचंच आहे, पण त्याच्याही पलीकडे जाऊन, कारण हे सरकार कायद्याला तरी मानेल अशी अपेक्षा ठेवून आपण त्याला PIL मधून न्यायिक आव्हान द्यावं. आणि त्यासाठी मी पण कधीतरी डिग्री घेतली होती लॉची, तेव्हा आता मी सनद घेतली तेवढ्या करता येईल म्हणून. आणि विवेक सपकाळ सर सुद्धा माझी सनद झाल्यानंतर मला पण घ्यायची. आणि मला असं कळलं की त्यांना पण सनद त्यांची पण आलेली आहे, पण ती आता आली तोपर्यंत ते हयात नाही. आणि त्यांचा असा विचार होता की आपण याच्यातून आव्हान करणं गरजेचं आहे. मला 4 तारखेला ते जेव्हा गेले त्याची कल्पना नव्हती, मी बाहेर आलो होतो. आणि बिजेकर सरांचा एक मेसेज आपण 14 तारखेला जी मीटिंग घेतली होती त्या संदर्भात बिजेकर सरांचा एक व्हॉट्सअपवर मेसेज आला. त्या दिवशी खरं म्हणजे तो वाचण्याच्या आधी मी हायकोर्टातून परत येताना विवेक सरांच्या घरी जाऊन त्यांना भेट भेटण्याची माझी खूप तीव्र इच्छा होती. खूप जास्त आठवण आली होती की काय करावं, भेटायलाच पाहिजे आपण, आज जर नाही झालं तर उद्या करूया. त्या दिवशी ते शक्य नाही झालं. 6 किंवा 7 तारीख असेल मला वाटतं. ते गेल्यानंतर 2-3 दिवसांनी, कारण ते माहीत नव्हतं मला ते नाही
त्या दिवशी शक्य नाही झालं, कारण माझ्यासोबत जे होते ते म्हणाले की आपण लवकर घरी करायला दुसरं एक काम आहे. मी म्हटलं घरी आल्यानंतर दुसऱ्या दिवशी आणि मग सगळ्यांचा विषय बसला. अत्यंत दुःख अशासाठी झालं की अत्यंत प्रामाणिक, ज्यांचं प्रामाणिकपण म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये काम करण्यासाठी जे विचाराची प्रामाणिकता लागते, त्यातून कुठलाही आपला स्वार्थ न साधता जे आपण करू शकतो अशी जी प्रामाणिकता लागते ती या व्यक्तीमध्ये प्रचंड होती, कुठून भरलेली होती. आणि म्हणून वाईट वाटतं आणखी काही दिवस त्यांची सोबत लाभली असती तर मला वाटतं की माझ्यासारख्या सामान्य माणसाला सुद्धा खूप काही त्यांच्याकडून शिकता आलं असतं आणि अनेक गोष्टी साध्य करता आल्या असतात. असो, जे नियतीला मान्य होतं ते आपण पाहू शकत नाही, पण त्यांनी जो काही वसा आपल्यासाठी वारसा सोडून गेलेले आहे त्याला आपण पुढे घेऊया. आणि आता मला अजून जास्त जोम आलेला आहे की मी आता शिक्षण धोरणाच्या विरुद्ध PIL साठी जास्त काम केलं पाहिजे. पुढच्या महिन्यात 16 जूनला 16 मार्चला मी दिल्लीला जाते काही व्यक्तिगत आणि 2 दिवस मी मुद्दाम मुक्काम करून तिथे याबद्दल चर्चा करण्याचं ठरवलेलं आहे. आपल्यापैकी कोणाला काही संदर्भ असतील उपलब्ध तर ते निश्चित माझ्याशी शेअर करावे. इतकं बोलतो आणि मी विवेक सत्कार सरांना आपली आदरांजली व्यक्त करतो. ताईंना त्याच्या कुटुंबियांना आमच्या संवेदना व्यक्त करतो आणि इथेच करतो. धन्यवाद. नमस्कार दोस्तों, हमारे न्यूज़ चैनल न्यूज़ इंडिया को लाइक कीजिए, शेयर कीजिए, अनसब्सक्राइब कीजिए. हम मिलेंगे फिर. धन्यवाद.